गुड मॉर्निंग फ्रेंड. तर आज आलेलो आहे पालघरच्या बाजाराला. हे बघा माझ्या मागे बघता तुम्ही पालघरचा बाजार भरलेला आहे. तर चला बघू आज पालघरच्या बाजारामध्ये काय काय भेटतं. आणि हा बाजार दर शुक्रवारी भरतो पालघरला. पालघर वेस्टला हा बाजार भरतो. स्टेशनपासून जवळच 5 मिनिटाच्या अंतरावरच भरतो हा बाजार. तर चला तुम्हाला आता दाखवतो बाजारात काय काय भेटतं ते. हे बघा नारळाच्या वाट्या पण आहेत. बॅग भेटून जाईल तुम्हाला इकडे. हे बघा पडदे पण आहेत. खिडकीला लावणारे जे पडदे ते कसे दादा? 450 दादा. 450 रुपये. कमीच आहे. हे बघा हे 750 अलग अलग आहे. कपडा बघा 450 रुपयाला तुम्हाला भेटून जाईल. हे बघा पापड आहेत आणि ड्रेस पीस पण आहेत. वेळी कशी केवढ्याला ती? आणि मोठीवाली ही 350. ती पण तेवढ्यालाच आहे का? आलो थांबा राऊंड मारून येतो. लसूण कसं ताई? आणि कळी 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 सर जी बैग कैसे? 300 रुपये का कोई भी बघा कुठली पण बॅग घेणार तर 300 रुपयाला इकडे. याच्यामध्ये ही बघा 300 रुपयाला आहे. आणि दादा वरती लावलेले या फिर भी एक बता दो ना. 400 400 400 आणि 750 रुपये. हे बघा किती छान आहेत ना. हे बघा हाफ चड्डी पण इकडे भेटून जाईल. 60 रुपयाला बघा 60 रुपयाला भेटून जाईल. हे बघा कितीला दादा? 100 वाली आहे 400 250 200. अच्छा हे बघा ही 100 रुपये. आणि ती हातात आहे त्यांच्या ती 400 रुपयाला आहे. ही कितीला आहे? हे कितने का? एक मिनिट दादा दाखव. हे बघा ही 200 रुपयाची आहे. ये लो सर जी. हे बघा बाजार आता लागायला लागलेला आहे त्यामुळे जरा थोडी गर्दी कमी आहे. पण तरीपैकी आता बाजारात जसं आतमध्ये आपण जाऊ तशी तशी गर्दी वाढत जाईल. चटई कैसे सर जी? 140 रुपये. हे बघा 140 रुपयाला आहे चटई. और ये वाला बड़ा वाला 260. फिक्स आहे की कुछ कम ज़्यादा हो जाएगा? अच्छा कमी केले तुम्ही जर बार्गेनिंग केली तर ती कमी पण होऊन जाईल त्याचे रेट. हे बघा प्लॅस्टिकच्या वस्तू पण आहेत. हे बघा आता याच्या पुढून जो बाजार आहे तो एकदम गर्दी व्हायला लागलेली आहे इकडे. कैसे सर जी? कैसे? 30 रुपये कोई भी? ये 20. अच्छा ये 20 का 30 रुपये. 30. हे बघा हे जर कुठलंही घेतलं तर तुम्हाला 30 रुपयाला भेटेल. आणि या साईडचं घेतलं तर 20 रुपयाला भेटून जाईल. ये कशा आहे? मत लो, इसका दाम एक ही है रेट, बढ़ा के बोलो.
हे बघा अशी भांडी पण तुम्हाला भेटून जातील प्रत्येक. पुढे बॅग आहेत इकडे बघा, बॅग पण इकडे भेटून जाईल तुम्हाला. हे बघा बांगड्या किती छान आहेत बघा. हे बघा कैसे सरजी? 100 रुपये. हे बघा 100 रुपयाला भेटून जाईल जोडी तुम्हाला. कोई भी 100 रुपया, कोई भी ले लो 100 रुपया. अच्छा कुठले पण घ्या 100 रुपयाला. हे बघा हे बघा किती छान आहेत. हे बघा किती छान आहे. हे बघा 100 रुपयाला 2. हे बघा ते बघा त्या साईडला पण आहेत. हे बघा चप्पल पण आहेत इकडे. दादा कसे आहे? 60 रुपया का है. अच्छा 60 रुपयाला आहेत बघा. आणि ते वाले ते बघा ते 80 रुपयामध्ये भेटतील आणि हे 60 रुपयाला भेटून जातील तुम्हाला. सर जी कैसे है? कोई भी. और वो बैंगन हे बघा कुठलं पण घ्या 100 रुपयाला आहे. हे बघा आणि प्रत्येक बाजारामध्ये भेटणारी गोष्ट. दादा कसे? 100ला सेल. कुठलं पण 100ला. अच्छा बघा कुठलं पण परफ्यूम घ्या तुम्ही ते 100 रुपयाला तुम्हाला भेटून जाईल. आणि हे जे छोटे ठेवलेत ते 100ला 2. अच्छा 100ला 2 म्हणजे 50ला तुम्हाला एक भेटून जाईल. हे पण हे बघा चिंच बघा. चिंच कशी दादा? 70ला अर्धा भाव. 70 रुपये अर्धा. 40ला पाव. हे बघा गरम मसाले बघा किती आहेत. हे बघा हे कसा वाटा? 100 रुपये. हे बघा 100 रुपयाचा वाटा आहे तो. चला लसूण आली घे 60ला अर्धा किलो. हे बघा लसूण कसे दादा? 120 रुपये किलो आहे बघा. आणि चिंच दादा? चिंच किती? चिंच 160 रुपये किलो. बघा सर्व गरम मसाले. वाटी कशी? पाव किलो. अच्छा 50 रुपये पाव किलो. एक घेतलं तर 10. अच्छा एक घेतली तर ती 10 रुपयाला पडेल. सर हे बघा हे बघा बाजार भरपूर मोठा आहे. तो पार तिथपर्यंत गेलेला आहे बाजार. हे बघ कांद्याच्या माळी पण आहेत. हे बघा कसे दादा? 20 रुपये. कोणसा भी? कोई भी? मग वेगवेगळे रेट आहेत का? हे बघा वेगवेगळे रेट आहेत पण सर्व वस्तू तुम्हाला इकडे भेटून जातील. हे बघा हे बघा हे बघा छोटे छोटे. हे दादा कसे? हे बघा हे 10ला 2 म्हणजे 5 रुपयाला हे एक पडून जाईल तुम्हाला. 10ला 2 भेटून जातील तुम्हाला. मोठ्या साईजमध्ये पण आहेत बघा हे बघा इकडे. आणि ते बघा नेकलेस पण आहे त्या साईडला. हे बघा हे बघा सुकी मच्छी आता इकडे भेटेल. कसा वाटा मांदेळीचा? मांदेलीचं 50. अच्छा 50 रुपयाला वाटा. आणि हे 50 100ला 3. हे बघा 50चं एक आणि 100चे 3 वाटे भेटून जातील. ठीक आहे. कसे हे बोंबील कसे? 300. हे 160 आणि हे 130. 120.
120. आणि बांगडे कसे? 50चे 4. आणि हा कसा वाटा? 50ला. म्हणजे हे सर्व 50चे वाटे. हे बघा इकडे सर्व प्रकारचे तुम्हाला सुके मच्छी पण भेटेल. आता आपण बाजारामध्ये एकदम आतमध्ये आलो ना, तर इकडे सर्व सुकी मच्छी भेटते. कसा वाटा बोई मच्छीचा? 100ला. खारा बघा किती मोठे मोठे खारे आहेत. हे बघा 50 रुपयापासून तुम्हाला इकडे वाटा भेटून जाईल. हे बघा इकडे तुम्हाला सर्व सुकी मच्छी जाता दिसेल. आणि याच्या पुढे गेल्यानंतर मग आपल्याला ओली मच्छी पण भेटून जाईल. कसं लसूण? 50ला अर्धा किलो. म्हणजे 100 रुपये किलो. 100 रुपये किलोमध्ये भेटून जाईल तुम्हाला. हे बघा ही कुठलं आहे? हां हे बघा खारवलेली मच्छी केवढी मोठी मोठी आहे बघा इकडे. हे बघा इकडे पण आहे खारवलेली मच्छी. आम्हाला माहिती आहे काय पाहिजे दादा? काय पाहिजे? सर्व आता नवीन नवीन मच्छी येते बघा. खारवलेले बांगडे पण आहेत. त्याचं सर्व नवीन नवीन आहेत. म्हणजे आत्ताच खारवले त्यामुळे ते पिवळे पिवळे दिसतात तुम्हाला. काही दिवसांनी थोडासा पिवळा कलर कमी होऊन जाईल त्याचा. हे बघा बघा बांगडे बघा किती आहेत. हे बघा या ना मस्त बोला मिसला ना एवढी नको का? भाऊ इकडे या ना. हे बघा इकडून ओली मच्छी. बांगडे कसे? 200ला. आणि मुशी कशी? हां 200ला 3. कसा वाटा कोलंबीचा? 500 रुपये किलो आहे. हे बघा सुरमई बघा. बोंबील कसे? कशी कोलंबट? 100ला. हे बघा 100ला लावलेलं आहे. हे बघा शिंपळ्या पण आहेत इकडे. कशी खेकडी? हे 200ला. आणि हे मागचे 500. केवढ्याला कोलंबट? 50 ना 100चा. थांबा आलो. कसे बोंबील? 100ला. निवट्या कसा तो? 100ला. बोंबील कसा वाटतं बाय?
बास्केट आहे हा बाय बोंबील कसे 100 अच्छा 100ला वाटा 150ला 2 वाटे बोंबील संपलेत का काय आता बोंबील येत नाही बोंबील आता केवढ्याला 300 देतो. 500ला आणि बोई मासे सगळी 500-400ला दे 300ला बघू अच्छा ती 300 रुपयाला आहे ही 500 रुपयाला आहे 250ला दे मोठी पाहिजे तर कमी होती छान आहे बघू अवलावाली सफेद पडायची देऊ का तुला येऊ पण देऊ नाही आम्ही 50 कसं बोई मच्छीचा वाटा आणि गाबोली आणि ती कोलंबी हे मोठीवाली आहे शिंपल्या केवढ्याला बाय कोलंबट 50 घे केवढ्याला वाटा को कोलंबटचं 100ला कसं वाटा 100ला आणि हा हा पूर्ण 550ला 1 किलो आहे अच्छा 550 रुपये ती तेवढंच आहे 1 किलो हे बघा हलवा बघा किती मोठा आहे संपायचं वाटायचं आणि कळी सेम कसे दादा हाँ एक सब 100 रुपये वाले अच्छा 80 वाला 5 साल का वो कैसे ले लो वही भाव में दे दो कितना दे रहा हो बोलो कसे बोंबील आणि कोलंबी मांदेळीचा वाटा 50चा वाटा कोलंबी के ना 2-3 वाटे हे बघा आता आपण मगाशी तिकडून गेलो असं आणि मी परत आता या साईडला चाललो म्हणजे परत स्टेशन साईडला मी चाललेलो आहे मगाशी आपण तिकडे तुम्हाला मी दाखवत आणलं आता या साईडला चाललेलो आहे रोडच्या दोन्ही साईडला बाजार भरतो हे बघा दोन्ही साईडला तुम्हाला आता परत सुकी मच्छीच्या इकडे आपण आलेलो हे बघा बोंबील आहे हे बघा मांदेळी बोंबील परत छोटी मांदेळी पण आहे हे बघा लसूण म्हणजे परत कसं आहे दोन्ही साईडला ना तुम्हाला मच्छी भेटून जाईल रस्त्याच्या दोन्ही साईडला हा मार्केट लागतो आणि दर शुक्रवारी हा बाजार भरतो हे लक्षात ठेवा की हा शुक्रवारीच फक्त बाजार भरतो एरवी नसतो आणि मेन रोडलाच बाजार आहे त्यामुळे तुम्हाला स्टेशनवरून उतरून कुठेही रिक्षा वगैरे करून जाण्याची पण गरज नाही आहे मोजून 5 मिनिटाच्या अंतरावरच हा बाजार लागतो हे बघा कपडे वगैरे सर्व काही गोष्टी इकडे अवेलेबल आहेत एवढंच आहे की बाजार फार मोठा फिरावा लागतं आणि ऊन पण भयंकर आहे उन्हाचा त्रास होत असेल तर छत्री घेऊन येत जावा पण बाजार फिरण्याची जी मजा आहे ती एक वेगळीच असते आजचा व्हिडिओ कदाचित मोठा होऊन जाईल कारण मी पूर्ण बाजार कव्हर केलेला आहे असं नाही की एक पर्टिक्युलरली काही एरियाज पूर्ण मी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे की बाजारात काय काय भेटते करून हे बघा सुकी मच्छी खाण्याची ज्यांनाही आवड असेल त्यांनी या ओली मच्छी जरी पाहिजे असेल त्यांनी या आणि बाकी ज्या दुसऱ्या गरजेच्या वस्तू आहेत छोट्या मोठ्या त्याही तुम्हाला इकडे भेटून जातील
आता हे बघा इकडे सर्व सुकी मच्छीचंच आहे. आता परत आपण स्टेशनच्या जवळजवळ चाललेलो आहे, त्यामुळे फिरायला तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण छान आहे, मजा येते. बाजार फिरण्याची मजा एक वेगळीच असते. हे बघा बॅग पण वगैरे तुम्हाला भेटून जाईल. सर जी कैसे बॅग कोई भी? अच्छा, हे बघा हे 200 रुपयाला आहे आणि 150 रुपयाला बॅग आहे. हे बघा या साईडला लावलेलं पण आहे बॅग. और सर जी ये छोटा वाला अच्छा 150 से स्टार्ट आहे ना. हे बघा 150पासून स्टार्ट आहे ते 250पर्यंत भेटून जाईल तुम्हाला, 250पर्यंत. तर चला आता आपला बाजार फिरून झालेला आहे, कारण सेम वस्तू दोन्ही साईडला, रस्त्याच्या दोन्ही साईडला सेमच वस्तू लागलेल्या आहेत, वेगळं काही नाही आहे. त्या साईडला सुकी मच्छी असेल तर या रस्त्याच्या या साईडला सुकीची मच्छी भेटेल तुम्हाला, त्यामुळे मग ते परत दाखवणं काही अर्थ नाही राहणार, कारण व्हिडिओ पण मोठा बनून जाईल. त्यामुळे आता व्हिडिओ इकडे स्टॉप करू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात बघायला. चला बाय.